तर याच कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली नाहीत असा दावा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. आता मुख्यमंत्री बोलता बोलता बोलून गेले की काही अदृश्य हात आहेत की जे सरकार वाचवण्यासाठी पुढे येतील, ज्याला कामाला येतील. तर ते अदृश्य हात काँग्रेसमधील तर नाही आहेत ना, कारण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये जी 10 मतं फुटली त्याच्यामुळं खूप चर्चा चालू झाली. आता मुख्यमंत्री म्हणाले पंजा नाही असं म्हणाले स्पष्ट, त्यामुळे पंजा आहे असं मी म्हणणार नाही म्हणाले, पण त्यांनी नकार पण नाही दिला. असं आहे की निवडणुकीमध्ये जे काही घडलेलं आहे, एकतर राष्ट्रपती पदाची निवडणूक हा विषय हा राज्यातल्या राजकारणाशी ह्याचा काही संबंध आहे असं मला तरी वाटत नाही. एकतर या निवडणुकीमध्ये कुठला व्हीप कोणी जारी केलेला नव्हता. आम्ही सुरुवातीला जे आम्ही एकत्र ज्या 17-18 पक्ष एकत्र येऊन मीरा कुमार यांना समर्थन दिलं होतं आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की एक आयडिओलॉजिकल आमचं हे वॉर आहे आमचा हा, आणि आयडिओलॉजी आमची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरून मी या ठिकाणी उमेदवारी भरलेली आहे. ठीक आहे, नंबर्स आमच्याकडे नाही ते आम्हाला माहितीच होतं, त्यामुळे तसा काही विषय फार असा होता की बा फार चुरशीची निवडणूक आहे आणि आम्ही फार म्हणजे हारणार नव्हतो अशी काही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मला वाटतं की हा विषय हा मतं ही कोणाची कमी झाली हा विषय निश्चितच पाहण्याची गरज आहे, यात वाद नाही.